बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषदेसंदर्भातली। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची धाकधूक ही वाटली आहे। सर्वात मोठा राजकीय पेच हा नाशिकमध्ये निर्माण झालाय। महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना सुद्धा गोपाल गीते आणि गणेश गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे। तर हे दोघेही आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेतात का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगर, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सुद्धा बंडखोरी झाली आहे। मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे। त्यांच्या उमेदवारी संदर्भात आज अंतिम निर्णय होणार आहे। समीर सत्तार माघार घेतात की रिंगणात कायम राहतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अनेक उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे बंडखोर नेते उमेदवार आज अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाशिकमध्ये मोठा पेच निर्माण झालेला आहे। नाशिकमध्ये गीते हे दोघेही अर्ज मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। गोपाल गीते आणि गणेश गीते यांनी बंडखोरी केली होती, त्यामुळे आज 3 पर्यंत हे दोघेही अर्ज मागे घेतात का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृह इथे मुंबईच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत। या बैठकीला महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त मुंबईचं लक्ष्य पालिकेनं ठेवलं होतं, मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंची ही सह्याद्रीवर महत्त्वाची आढावा बैठक होणार आहे। पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा ते या बैठकीतून घेणार आहेत। महापालिकेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त मुंबईचं पालिकेचं लक्ष्य आहे।